आता आपण काय केलेलं होतं बघा, एक साईड वाढवली, बरोबर आहे काय? इथं नावं देऊया अगोदर. या ठिकाणी ए हे नाव दिलेलं होतं, इथे बी हे नाव दिलेलं होतं आणि इथे सी हे नाव दिलेलं होतं. आता आपण एक बाजू वाढवली. कोणती बाजू वाढवली? तर ही BC बाजू वाढवली अशी, बरोबर आहे काय? त्याच पद्धतीने आणि कोणती बाजू वाढवता येते? अगदी करेक्ट. ही CA कोणत्या साईडला वाढवायची? वर न वाढवता एक विद्यार्थी म्हणालाय मी इकडे खाली वाढवणार. कोण तर म्हणाले. चुकीचं आहे का हे? तो विद्यार्थी किती हुशार आहे बघा. तो म्हणतो जसं BC इकडे वाढवला तसे AC इकडे पण वाढवू शकतो. चूक आहे काय? चूक आहे का? हा. आता BC C बाजूला वाढवलं, तसं कोणत्या बाजूला वाढवता येतं? BC B बाजूला वाढवता येतं, बरोबर आहे काय? त्यानंतर B च्या जवळ अजून एक बाजू आहे. आणि ती बाजू आपल्याला वाढवता येते B साईडला, बरोबर आहे काय बघा? तशी ही BA साईड A बाजूला पण वाढवता येते, बरोबर आहे काय बघा? त्यानंतर AC बाजू C बाजूला वाढवली, तशी A बाजूलाही वाढवता येते. येतंय डोक्यात? काय आता इथं आपण वाढवलेला आहे एंड पॉइंट्स. इकडे बाणाचे टोक आपण या ठिकाणी एरो दर्शवूया. इथे एक कोण तयार झाला, बरोबर आहे काय? त्याला A नाव देऊ. त्याच पद्धतीने आता याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे बघा, जो तुम्ही कोण सांगणार की नाही त्याच्यामध्ये ही त्रिकोणाची बाजू आहे बघा, ही AC आहे काय, आणि ही वाढवलेली बाजू, यांनी तो तयार झालेला आहे, बरोबर आहे काय? तसं याच्या शेजारी आणि कुठला कोण आहे? C जवळ. हॉल मध्ये जावा रे, त्यांना सांग हॉल मध्ये तास आहे म्हणा. नववीचे आहेत काय विचार? हा. आता इथे जसा हा एक्सटेरियर अँगल आहे, बाह्य कोण आहे, तसा C जवळ अजून कुठला बाह्य कोण आहे? हा आहे नव्हे. त्यात ही साईड आहे आणि ही वाढवलेली एक साईड आहे. इथं त्याला आपण B नाव देऊया. त्यानंतर इथं काय येईल? 1 नंबरला येणार, 2 नंबरला येणार काय 3 नंबरला येणार? 3 नंबरला येणार, बरोबर आहे. इथं एक बाजू आहे त्रिकोणाची आणि इथं वाढवलेली साईड आहे ही, बरोबर आहे काय? इथं आपण C नाव देऊया. आता इथं 1 नंबरला काय 2 नंबरला? इथं हा बाह्य कोण का, तर इथं त्रिकोणाची ही बाजू आहे आणि ही वाढवलेली आहे. बघा एकट्याच लक्ष आहे, बाकीच्यांचं लक्ष नाही. लक्ष दिला तर कळणार आहे, अन्यथा कळणार नाही. इथे आपण D नाव देऊया कोणाला, म्हणजे आता सध्या A एक मिळाला, B हा कोण मिळाला, C हा कोण मिळाला आणि D हा कोण मिळाला. आता A या ठिकाणी बघा 1 नंबर, 2 नंबर काय 3 नंबर? अगदी बरोबर. त्यात ही बाजू आहे बघा, ही
ही आणि इकडं वाढवलेली बाजू आहे. यांच्यामुळे इथं ई हा कोन तयार झाला. त्यानंतर इथं 1 नंबर, 2 नंबर काय 3 नंबर? 3 नंबर. शाबास. एक त्रिकोणाची बाजू आहे ही आणि ही वाढवलेली बाजू आहे. आणि इथं एफ नाव देऊया. म्हणजे कोणकोणते बाह्यकोन आहेत? कोन ए, कोन बी, कोन सी, एंगल डी, एंगल ई, एन, एंगल एफ are which type of angles? Are an exterior angle of name of triangle is correct. Name of triangle is triangle ABC. How many exterior angles we get here? 6 exterior angles are formed. 6 एक्सटेरियर अँगल तयार झालेले आहेत. बरोबर आहे का? हे लिहा. एक्सटेरियर angles formed 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 म्हणजे तयार होणे. येते लक्षात? समजलं? आता एक्सटेरियर अँगलच बघायचे आणि ह्या अगोदरच्या आकृतीतला एक आधार घ्यायचा आहे. एक्सटेरियर अँगलच्या ऍडजेसंट शेजारचा ट्रायंगलचा इंटेरियर अँगल घेतला. बरोबर आहे काय? त्या संदर्भात आता आपण पाहूया. झालं लिहून?